आम्ही सगळे बेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी आहोत। आमची मागणी अगदी हक्काची मागणी मागतोय आम्ही आणि त्याच्यासाठी आम्ही गेले 1.5 ते 2 वर्ष प्रयत्न करतोय। कारण 15 दिवसात आम्हाला आमची ग्रॅच्युटीची रक्कम मिळणं हे कायद्याने बंधनकारक आहे, पण ते आजपर्यंत इतकी आंदोलनं करून, इतक्या बैठका घेऊन, इतक्या चर्चा करून सुद्धा आम्हाला आमचा हक्क मिळालेला नाही आहे। आमच्यापैकी आत्ता बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्हाला की आमचा पेन्शनचा आकडा इतका कमी आहे की त्याच्यात घर चालणं कठीण आहे। कितीतरी जणं एकटे कमावणारे असतात, त्यांनाही हे कठीण आहे। ह्याच्या आधीच्या वेळेला असं केलं गेलं की 5% 10% असं करत करत त्यांच्या रकमा दिल्या गेल्या, म्हणजे त्या आपण अजून संपूर्ण दिलेल्या नाही आहेत। पण आमची मागणी आहे की आम्हाला ही ग्रॅच्युटीची रक्कम एकरकमीच मिळाली पाहिजे। आज आम्ही माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या दरबारात त्यांची भेट घेतलेली आहे। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे, त्यांनी महापौर महोदयांशी सुद्धा चर्चा केलेली आहे। त्यामुळे त्यांच्यामार्फत जर आमचं हे ग्रॅच्युटीचं म्हणजे उपदानाचं जी रक्कम आहे ती एकरकमी आम्हाला मिळाली तर आम्ही नक्कीच उपकृत असू। कारण आत्ताच पैसे नसल्यामुळे बेस्टनी 2 डेपो, धारावी आणि काळा किल्ला डेपो भाडेतत्त्वावर दिले, म्हणजे ते विकल्यातच जमा आहेत। त्यामुळे जर असं करून जर त्यांना रक्कम देता येत असताना सुद्धा जर आम्हाला भीक मागायला लागत असेल तर हे फारच दुर्दैवाची गोष्ट आहे। कारण आम्ही सगळ्यांनी 35 ते 40 वर्ष उपक्रमाची सेवा केलेली आहे। आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की करोना असू दे, पावसाळा असू दे, किती पाणी भरलेलं असू दे, बेस्टची सेवा अविरत चालू असते। लाईट वीज नवी मुंबईत जरी नसलं तरी विजेची असू दे, नाही तर BST बसची असू दे, हे सगळेजण आम्ही कार्यरत राहिलो म्हणून ही सगळी सेवा देत आलो आहे। तर आम्हाला जर अशा पद्धतीने वागवण्यात येणार असेल, येत आहे, तर हे नक्कीच चुकीचं आहे। त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की संबंधितांनी ह्या सगळ्याचा व्यवस्थित आढावा घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि आमची हक्काची ग्रॅच्युटीची रक्कम आम्हाला परत करावी।